सौ संगीता प्रकाश डोंबे, राहणार जुनी पेठ, पंढरपूर, वय 43. मला 13 वर्षापासून शुगरचा त्रास होता. माझी शुगर काही कंट्रोलमध्ये होत नव्हती. मागच्या महिन्यात डोळ्याचं ऑपरेशन करायचं म्हणून 4 महिने झाले आणि 4 महिन्यापूर्वीसुद्धा 3 वेळा सोलापूरच्या पवार डॉक्टरांच्यात लेझर केलं. सुरुवातीला त्यांनी सांगितलं की लेझर केल्यानंतर थोडंसं का होईना दिसेल, ऑपरेशन टळेल. पण 3 वेळा लेझर झाल्यानंतर ते म्हटले की शुगर वाढल्यामुळं तुमच्या डोळ्यात रक्तस्राव झाला आहे, त्याच्यामुळं काय ऑपरेशन होऊ शकत नाही. शुगर 180च्या खाली पाहिजे तरच डोळ्याचं ऑपरेशन होईल. त्यानंतर मी इथं आले, पंढरपूरला पण विचारलं भाईगोड्यांना, ते पण म्हटले ऑपरेशन करूयात आपण, पण शुगर लेवलला पाहिजे. नंतर माझं सगळं पूर्ण बीपीचा शुगरचा त्रास गवळी डॉक्टरांकडं, नवीन बस स्टँडवर गवळी क्लिनिक आहे त्यांच्याकडं चालू. मग ते पण मला म्हटले की डोळ्याचं काम नाजूक असतं आणि डोळ्याचं इजा थोडी का होईना जखम असते, त्याच्यामुळं शुगर कंट्रोलमध्ये करायसाठी आपण अगोदर बघूयात म्हणले. त्यांनी शुगर चेक केली. सुरुवातीला होती माझी 187. ते काय म्हटले किडनी, HIV, जेवणा अगोदरची आणि जेवणानंतरची सगळे टेस्ट करू म्हटल्या. 2-3 दिवसांनी केली, 258 झाली. मग नंतर त्यांनी मला इन्शुरन्स चालू केलं, गोळ्या चालू केल्या आणि नंतर केली 8 दिवसांनी इन्शुरन्स असून सुद्धा 318 झाली. मग मी कंटाळले, 338 झाली. मग मला इतकं म्हणजे विचित्र मनात वाईट विचार यायला लागले. आणि तेवढ्यात माझी जाऊ सौ उमा डोंबे ही आणि तिची मैत्रीण सौ धुमाळ मॅडम, त्या धुमाळ मॅडमच मला म्हटलं की मी तुम्हाला अक्षरशः सगळ्यातून पूर्ण बरी करते. आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी डॉक्टर यल्पले यांना आमच्या घरी घेऊन आल्या आणि त्यांनी मला सांगितलं, मी सुरुवातीला 3 बाटल्या घेतल्या, पण 8च दिवसात माझं डोळ्याने मला इतका म्हणजे थोडासा का होईना फरक जाणवला. मग माझे मिस्टर म्हणले आपण पुढच्या पण 5 बाटल्या घेऊ. त्यांना फोन करून बोलवलं आणि मी घेतलं. आणि माझी शुगर आता 1 महिन्यानी माझी शुगर मी चेक केली तर 163 शुगर आहे आणि डोळ्याला मला 25% फरक आहे. कारण जे डॉक्टर सोलापूरचे सुद्धा डॉक्टर मला म्हटले होते की डाव्या डोळ्याची दृष्टी ऑपरेशन झालं तरी सुद्धा दृष्टी तुमची पहिल्यासारखी येणार नाही. पण मला ह्या औषधाने इतका फरक पडलाय ना, काय विचारायला नको. आणि मी ते औषध BP शुगरसाठी पण घेतेच आहे. घरात काम असतं, दगदग असते, त्याच्यामुळं मला फिरणं सुद्धा होत नाही. पण त्यांनी जसं सांगितलं तसं कंटिन्यू मी औषध घेते, त्याच्यामुळं माझी शुगर एवढी कमी झाल्या. आणि ते 3 दररोज पहाटे उठल्यानंतर गरम पाणी 1 ग्लासभर करते, अर्धा ग्लास पाणी पिते अगोदर, चूळ वगैरे काही भरत नाही, पोटात पिऊन टाकते. नंतर ती 5 थेंब आता मी चालू केलेले आहेत. कारण त्यांनी मला पहिल्यांदा 2 थेंब सांगितले होते, नंतर 3 थेंब सांगितले 5-5 दिवस, आणि आता 5-5 थेंब घेते. कारण माझ्या व्याधी खूप होत्या. माझ्या मणक्यात मानेचे मणके झिजलेत म्हणून सांगितलं होतं. पट्टा होता माझ्या मानेला, तो पट्टा पण आता सध्या गेला आहे. आणि मी ते सकाळी औषध घेतल्यानंतर सगळी कामं करते, तोपर्यंत मला वेळ अर्धा पाऊण तास जातो. नंतर ब्रश करते, आंघोळ करते, संध्याकाळी झोपताना. मी एकही दिवस चुकवलेला नाही. महिना झालं कंटिन्यू घेते. किती छान वाटतंय. खूप छान वाटतं, एनर्जी आली मला अक्षरशः. थँक्यू. हां.